लहानपणी मारुती चितमपल्ली सरांच्या आईने आणि त्यांच्या मामांनी नकळत त्यांच्यामध्ये पशु पक्ष्यांविषयीचं कुतूहल जागवलं होतं. त्यांच्या हनुमंत मामांकडे खंडोबाचा घोडा नावाचा एक कीटक पाळलेला होता. पुढे वन अधिकारी झाल्यावर त्यांना कळलं की हा प्रेइंग मॅनेटिस नावाचा एक किडा आहे. या कीटकाचं वैशिष्ट्य हे की त्याचं तोंड आभाळाकडे असतं आणि प्रार्थनेसाठी हात जोडावे तसे त्याचे पाय किंवा हात जे काही म्हणाल ते असं जवळ घेतलेलं असतं. गावातले लोक एखादी वस्तू किंवा गाय वगैरे हरवली ना तर तिला कुठे शोधायची यासाठी या कीटकाला शोधतात आणि त्या खंडोबाच्या घोड्याला ते कौल विचारतात. कारण प्रश्न विचारल्यानंतर तो हाताने दिशा दाखवतो. पण सरांच्या नंतर लक्षात आलं की वस्तुस्थिती अशी आहे की हा खूप आळशी कीटक आहे. कंटाळा आल्यावर अचानक तो हात लांबून आळस देतो. तो जणू हाताने दिशा दाखवतोय असं लोकांना वाटतं ते यामुळे. म्हणजे अंधश्रद्धा सुद्धा नीट तपासून पाहिल्या तर आपल्याला विज्ञानाचा बोध होतो तो असा